नाशिकमध्ये आपले प्रतिनिधी आहेत योगेश खरे. योगेश, काय सध्याचं चित्र पाहायला मिळते आणि आज तर खूप धावपळ होणार आहे उमेदवारांचे एबी फॉर्म भरताना? नक्कीच, कारण की कालपर्यंत भाजपने जी काही युती होणार असं दिसत होतं ते आता युती नसून भाजप स्वबळावर लढणार आहे आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी आणि सेना हे एकत्रित लढणार आहेत. त्यामुळे भाजपची जी इच्छा 100+ होती ती पूर्ण करण्यासाठीची तयारी आता सुरू झाली आहे आणि त्यासाठी मॅक्झिमम जितके निवडून येण्याची शक्यता असलेली लोक आहेत त्यांना उमेदवार म्हणून देण्याचं काम हे या ठिकाणी सुरू आहे. अनेक जणांचे पत्ते कापले गेलेले आहेत. आपण जर बघितलं रात्री उशिरापर्यंत एका फार्म हाऊसवर हा काथ्याकूट सुरू होता. भाजपचे पदाधिकारी तिथं बसून होते. गिरीश महाजन अक्षरशः शहराच्या बाहेर जाऊन बसले होते, कारण की मोठ्या प्रमाणात लोकांचा जो रोष होता तो त्या ठिकाणी पाहायला मिळत होता. अनेकांची तिकीटं कापली गेली असं सांगितल्यामुळे नाराजी ही आज आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसणार आहे. आज त्याचे परिणाम आपल्याला भाजप कार्यालयासमोर दिसू शकतात, शिंदेंच्या कार्यालयासमोर दिसू शकतात. अगदी काल संध्याकाळी उशिराच भाजपमधून 3 जणांनी शिंदे गटामध्ये प्रभाग 9 मधल्या लोकांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे आजसुद्धा असेच प्रवेश केले जातील आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसतील. सध्याची परिस्थिती आपण बघितली तर महाविकास आघाडी ही एकत्रितपणे एकजूटपणे लढणार आहे. दुसऱ्या बाजूला मालेगावमध्ये बघितलं तर मालेगावमध्ये म्हणजे जसं वाटतच होतं तसं भाजप आणि सेना दोघंही युती करायला तयार नाही. ते सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळे लढत आहेत आणि त्यामुळे एकूणच भाजपमधली सुंदोपसुंदीचे परिणाम जे काल आपल्याला दिसले होते गेल्या 24 तासामध्ये ते आपल्याला आजही दिसतील आणि मोठ्या प्रमाणात रोष उघडपणे व्यक्त होईल अशी परिस्थिती आहे. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.